तर आज मिस्टर बोलले त्यांना मस्त अशी झणझणीत चमचमीत मिसळ खायची आहे, तर त्यासाठी मी ते 2 कांदे भाजून घेतले, थोडंसं खोबरं भाजून घेतलं. नंतर एका कढईमध्ये धने टाकून घेतले, एक मोठी विलायची, कलमीचा तुकडा, खाकस टाकून घेतली, लाल सुक्या मिरच्या, लसूण आणि अद्रक, तेल टाकून चांगलं भाजून घेतलं. नंतर पाट्यावर वंट्यावर हे चांगलं ठेचून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये जो आपण मसाला भाजून घेतला होता तो सगळा टाकून घ्यायचा. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि मस्त याला खसखसं वाटून घ्यायचं. बघू शकता या पद्धतीने पेस्ट तयार करून घ्यायचं. नंतर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं, जिरं मोहरी टाकून घ्यायची, थोडंसं हिंग टाकून घ्यायचं, कढीपत्त्याची पानं आणि हा मसाला चांगला टाकून घ्यायचा आणि चांगला असा परतून घ्यायचा. मिसळ म्हटलं की थोडंसं तेल याला जास्तच लागतं. जर तुम्ही कमी खात असाल तर कमी टाकू शकता. नंतर याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि गरम मसाला टाकून घेतला. हा देखील चांगला परतून घेतला. नंतर कच्चीच मी ते मोड आलेली मटकी घेतली आहे. तुम्ही उकळून सुद्धा घेऊ शकता किंवा वाफवून जे म्हणतात ते सुद्धा घेऊ शकता. पण मी असं शिजवून घेणार आहे. त्यासाठी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि गरम पाणी टाकून घेतलं आणि आता याला 4-5 मिनिटं मस्त अशी उकळू द्यायची आहे. 5 मिनिटं चांगली हे उकळून घेतली आणि मस्त अशी तर्रीदार आपली ही मिसळ तयार झाली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि आता एका प्लेटमध्ये सर्व्ह करून घेऊ. त्यासाठी बटाट्याची भाजी मी आधी बनवून घेतली होती. त्यानंतर याच्यावर मटकी आणि रस्सा, फरसाण टाकून घेतलं, तर्री टाकून घेतली आणि बघू शकता मस्त अशी चमचमीत आपली ही मिसळ तयार झाली आहे. तर या तुम्ही पण खायला. पण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच